आपल्या बाप्पाचं लवकरच आगमन होतंय. नैवेद्यासाठी आपण तळणीचे मोदक बनवूयात. 1.5 कप मैदा, 3 चमचे बारीक रवा, थोडंसं मीठ आणि मोहनासाठी 1 चमचाभर तेल घ्यायचंय. हाताने सगळं एकत्र करून घेतले आणि मग थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर असा गोळा आपल्याला मळून ठेवायचा आहे. सारणासाठी एका पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप घेतले, थोडीशी खसखस घातली, काजू बदामचे काप त्यामध्ये घातलेत, त्यावरती लगेचच 1 वाटी खोबरं, अर्धी वाटी गूळ घालून आपण एकत्र करून घेतलंय. छान त्यावरती सगळ्यात शेवटी वेलची पूड घातलीये. सारण जे आहे ते मस्त असं आपलं तयार झालंय. सारण थंड झाल्यावर पिठाचा एक लहान गोळा घेतलाय. एकसारखी पुरी लाटून घ्यायची, त्यामध्ये सारण आपल्याला भरून घ्यायचे. कळ्या ज्या आहेत त्या आपल्या मोदकाच्या पाडून त्या सगळ्या कळ्या एकत्र करायच्यात. वरून मोदक जे आहे तो नीट बंद करायचा, म्हणजे तळताना मोदक जो आहे तो फुटणार नाही. पीठ घट्ट असेल तर कळ्या खूप सुरेख पडतात, त्यामुळे पीठ घट्ट मळायचं. 4 ते 5 मोदक आपण तयार करून घ्यायचे. कढईमध्ये छान तेल गरम झालं की मध्यम आचेवरती सोनेरी रंगावरती मोदक जे आहेत ते तळून घ्यायचे. मोदक तळताना गॅसची फ्लेम जास्त वाढवायची नाही, नाहीतर मोदक आतमध्ये कच्चे राहू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.